हो, हो. बरं, बरं. अरे हे यांना कुठे पाठवून राहिले? लांबच्या सुट्ट्यानंतर अखेर महानगरपालिका शाळेची घंटी वाजली असून चिमुकले आज शाळेचा पहिला दिवस असून आनंदामध्ये उत्साहामध्ये शाळेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि कृषीनगर येथील अकोला महानगरपालिकेच्या शाळेबाहेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी लगबग दिसत आहे. तर मुख्य प्रवेशद्वार रंगीबेरंगी फुगे, तोरणे आणि सुंदर रांगोळीने सजवलेले आहेत आणि मनपा आयुक्तांच्या हस्ते आता बालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागतही केले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन वर्षाचा उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत असून पण जसे आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊले टाकतो तसेच एक वेगळे चित्र समोर येत आहे. तर शाळेच्या मुख्य पटांगणामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहे. तर पटांगणाला जणू एखाद्या छोट्या तलावाचे स्वरूप आले आहे. सुट्ट्यानंतर उत्साहाने धावत येणारी मुले आता साचलेल्या पाण्यातून वाट काढत सावधपणे चालत आहे. काहींची नवीन बूट गणवेश, काहींनी तर बऱ्याच विद्यार्थिनी अशा आहेत ज्यांनी सुंदर अशा देखण्या नऊवारी साड्या नेसून शाळेत आलेल्या आहेत आणि चिखल मिश्रित पाण्यामुळे खराब होत आहेत आणि साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. शिक्षक आणि शाळा प्रशासनातील कर्मचारी काही आता ऐन वेळेवर आता आयुक्त साहेब येणार आहेत आणि दगड विटा काही रेती वगैरे माती टाकून तात्पुरती वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि याकडे पालकांचं लक्ष लागलेलं आहे. पालक आपल्या लहान मुलांना काही कडेवर वगैरे किंवा साईडनी नेऊन वर्गखोलीपर्यंत पोहोचत आहेत. सुरक्षितपणे वर्गात सोडतानाही दिसत आहेत. तर प्रशासनाने शाळा सजून स्वागत उत्तम केलेलं असलं तरीही पटांगणातील या पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज येथे स्पष्ट जाणवत आहे. तर पटांगणातील पाण्याचा अडथळा पार करून विद्यार्थी जसे वर्गात पोहोचतात तिथे पुन्हा आनंदाचे वातावरण आहे. वर्गखोल्या फुग्यांनी छान सजवलेल्या आहेत. मनपा प्रशासनाने यावर्षी दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या सुविधा देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पहिल्याच दिवसाचा हा उत्साह कायम राहण्यासाठी प्रशासनाने पटांगणातील पाणी उपसण्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे आहे, जेणेकरून मुलांना खेळायला आणि वावरायला मोकळी जागा मिळेल. आज शाळेचा पहिलाच दिवस आणि साचलेलं पाणी म्हणून मुलांना शाळेत पटांगण आणि दर्जेदार शिक्षण आणि त्यासोबतच मुलीचा ज्या सुरक्षेचा प्रश्न याकडेही महानगरपालिका प्रशासनासोबत राज्य प्रशासन यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रासाठी. आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आम्ही जेव्हा इथे जो प्रॉब्लेम होता सीसीटीव्हीचा तो सॉल्व्ह झालेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आता सगळ्या शाळेत लागून राहिले आणि हा जो आहे आता प्रॉब्लेम जो आहे हा पाणी साचलेला आहे याची आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की पेवर्स टाकण्यात यावे. पेवर्स टाकले तर त्या जे विद्यार्थी आहेत त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील आणि शाळेला पण सुशोभीकरण होईल. तर आम्ही आमच्या निधीमधून इथे पेवर्स टाकू.